Now, this is a second NCRT reading clip for this chapter 4, Reproductive Health. A very important unit we are discussing, a part we are discussing. Every year there is a question on this particular part, and that is birth control options or birth control devices. Before I start the NCRT reading, let me brief everything about contraceptive methods here. Contraceptive method म्हणजे birth control methods. Deliberate, intended, preventing meeting between ovum and the sperm. म्हणजे ओहम दॅट इज फिमेल गमीत, स्पर्म दॅट इज मेल गमीत हे जर भेटलेच नाहीत तर फर्टिलाइजेशन प्रेगनेंसी होणार नहीं. मतलब हर कोशिश रोकने की फर्टिलाइजेशन एंड प्रेगनेंसी इज कॉन्ट्रासेप्शन, और उसके लिए जो भी तरीके अपनाए जाते दे आर कॉन्ट्रासेप्टिव मेथड्स. तो मैं कॉन्ट्रासेप्टिव मेथड आपको ब्रीफ करके बताता. सुनो, दो प्रकार की कॉन्ट्रासेप्टिव मेथड्स है. इट इज टेम्पररी एंड परमानेंट. तो टेम्पररी मेथड ऐसी है कि वो यूज करना बंद कर दिए तो इश्यूज प्रेगनेंसी रहेगी, और परमानेंट नो चांस देन टर्मिनल मेथड. तो टेम्पररी मेथड में पहला तरीका है नेचुरल. सो नेचुरल मेथड और ट्रेडिशनल मेथड. दूसरा है बैरियर. तीसरा है इंट्रा यूट्राइन डिवाइसेस. चौथा है ओरल पिल. पांचवा है इम्प्लांट या इंजेक्शन. तो कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड टेम्पररी आणि परमनंट अशा दोन प्रकारच्या आहेत. टेम्पररी मेथडमध्ये नॅचरल किंवा ट्रॅडिशनल, बॅरियर, इंट्रायुट्राइन डिवाइसेस, ओरल पिल्स आणि इंजेक्शन किंवा इम्प्लांट्स. इन तरीकों को अपनाया जाता है टू डिले द प्रेगनेंसी, टू स्पेस द प्रेगनेंसी. और जो परमानेंट तरीका है टर्मिनल, इट इज सर्जिकल मेथड, also called sterilization technique. अब this is a permanent method. The reversibility is nil, वापिस नहीं कुछ हो सकता. तो अब हम लोग एक एक करके देखेंगे. तो सर आधी तुम्ही म्हटलं की कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडला दोन पार्टमध्ये डिवाइड करा, टेम्पररी आणि परमनंट. आणि आता टेम्पररीमध्ये पहिली आहे नॅचरल. सो नॅचरल मेथड ज्या असतात किंवा ट्रॅडिशनल मेथड ज्या असतात, नो डिवाइस और नो मेडिसिन इज टेकन बाय द कपल. ना वस्तू वापरल्या जाते ना औषध घेतल्या जाते, पण तरी देर इज नो फर्टिलायझेशन अँड प्रेग्नन्सी. आता नॅचरलमध्ये पहिले ए पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स किंवा रिदम मेथड. सो पिरियॉडिक एब्स्टिनन्स और रिदम मेथड. तो इसमें क्या किया जाता? द कपल abstain from coitus between the day 10 to 17 of the cycle. म्हणजे जे हजबंड वाईफ आहे
ज्यांना प्रेग्नन्सी नको आहे, तर त्या कपलनी 10 ते 13 डेज ऑफ द सायकल जे आहे, तर त्याच्यात कोइटस नहीं हो द्यायला पाहिजे, इंटरकोर्स नहीं झाला पाहिजे. तो सर ये दिन कैसे कैलकुलेट किए? तो यूजुअली ओव्यूलेशन ऑकर्स ऑन डे 14. Looking to the survival time of the ovum or survival time of the sperm, maximum possibility is in this fertile period of having pregnancy. So, if the couple avoid coitus in this period, to abstain from म्हणजे दूर राहणे, अवॉइड करना, तो the chances of fertilization pregnancy are almost zero. तो ठीक है सर, तुम्ही असं म्हटलं की जो कपल है उसने साइकिल के 10वें दिन से 17वें दिन तक कोइटस से दूर रहना चाहिए, इसे कहते हैं पीरियोडिक एब्स्टिनेंस. दूसरा है नेचुरल में विड्रॉल. विड्रॉल और कोइटस interruptus. So, coitus interruptus or withdrawal. In this method, a male partner withdraw his penis from vagina so that there must not be insemination in vagina, so that prevent the entry of the sperm and no fertilization pregnancy. मतलब पहले तरीके में नेचुरल में आपने कहा कि पति पत्नी ने 10वें दिन से 17वें दिन तक साइकिल के कोइटस नहीं रखना चाहिए. दूसरे में कहा जो पुरुष पार्टनर है उसने अपना पेनिस कोइटस के क्रिया के दरमियान वजाइना से इजाकुलेशन से पूर्व ही निकालना चाहिए, जिससे वजाइना में इन्सेमिनेशन ना हो. म्हणजे पुरुष पार्टनरनी त्याचं जे पेनिस आहे ते इजॅक्युलेशन ऑफ सिमेन होण्याच्या पूर्वी वजायनामधून विथड्रॉ करावं, म्हणजे वजायनामध्ये सिमेन नाही जायला पाहिजे. आणि तिसरं आहे लॅक्टेशनल अमेनोरिया. सो लैक्टेशनल अमेनोरिया थोड़ी वेगड़ी पद्धत है. इसमें जिस महिला ने बच्चे को जन्म दिया है अभी, तो 6 महीने तक कम से कम वो अपने बच्चे को स्तनपान कराएगी. तो जब तक माँ अपने बच्चे को इंटेंसिवली ब्रेस्ट फीड करवाती है तब तक FSH LH पिट्यूटरी हार्मोन नहीं आते, तो ना फॉलिक्युलर डेव्हलपमेंट होगी ना ओव्हुलेशन होगा. म्हणजे सर तुम्ही म्हणता की एखाद्या माऊलीने बच्चूला जन्म दिला तर पहिल्या 6 महिन्यापर्यंत ती अंगावरचं दूध पाजेल. जोपर्यंत माता तिच्या बाळाला स्तनपान करवते तोपर्यंत तिला पिरियड्सही येत नसतात. आणि पिट्यूटरीचे जे 2 हार्मोन्स आहेत, FSH जे फॉलिकलची डेव्हलपमेंट करते ओव्हरीमध्ये, स्त्री बीजांड निर्माण करते, आणि LH जे ग्राफियन फॉलिकलला फोडून ओहम बाहेर काढते, ते हार्मोनच नाही आहेत. त्याच्यामुळं प्रेग्नन्सीचे चान्सेस नील असतात. म्हणजे समजा एखादं कपल आहे आणि त्यांना बाळ 3 महिन्याचं असेल तर पुढचे 3 महिने जरी पती पत्नीचे फिजिकल कॉन्टॅक्ट आले तरी प्रेग्नन्सीची भीती नसते. तो ठीक आहे सर. नॅचरल मेथडमध्ये पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स, विथड्रॉल ऑर कोइटस इंटरप्टस आणि लॅक्टेशनल अमेनोरिया, तुम्ही अशी नोट्स बनवायला पाहिजे. तो सर तुम्ही म्हटलं आपण शिकतो आहे टेम्पररी मेथड. त्याच्यात पहिली झाली नॅचरल ऑर ट्रॅडिशनल मेथड. त्याच्यात ऑप्शन होते 3: पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स फ्रॉम कोइटस बिटवीन द डे 10 to 17 ऑफ द सायकल, कोइटस इंटरप्टस ऑर विड्रॉल मेथड आणि लॅक्टेशनल एमेनोरिया. आता दूसरा जो प्रकार आहे, सेकंड तरीका, दॅट इज
अ बॅरियर. सो हे जे बॅरियर आहे, सो देर इज अ फिजिकल बॅरियर बिटवीन द ओहम अँड sperm. So they will not meet. So barrier method are available for both the partners, male as well as female. So barrier for male is condom. So male partner apply a rubber latex sheath on the erected penis before the coitus to start. तो सर तुम्ही असं म्हटलं की जो मेल पार्टनर आहे पुरुष तो रबर लॅटेक्सची एक शीट म्हणजे एक कवर त्याच्या पेनिसवर लावतो बिफोर कोइटस सो दॅट insemination will not occur in vagina and hence there is no entry of the sperm into vagina, uterus, so no pregnancy and fertilization. Condom has been used also because it is gives the protection against STDs and AIDS. मग फिमेलसाठी सुद्धा असतं कंडोम. पण हे जे कंडोम असतं तो इट इज अप्लाइड ऑन वजायना अँड इट इज यूज टू कव्हर द वजायना अँड सर्विक्स. म्हणजे स्त्रियांसाठी जे कंडोम असतं तर ते वजायना आणि सर्विक्सला कव्हर करतं. म्हणजे जे इन्सिमिनेशन होईल ते त्या कंडोममध्ये होईल अँड इट इज देन रिमूव्ड. बोथ दिस मेल कंडोम अँड फिमेल कंडोम आर यूज अँड थ्रो डिव्हाइसेस, वन्स यूज डिव्हाइसेस. तो बॅरियरमध्ये पुरुषांसाठी कंडोम, महिलांसाठी कंडोम. आता महिलांसाठी अजून काही बॅरियर लक्षात ठेवा. जसं सर्वायकल कॅप, डायफ्राम आणि वॉल्ट. सो सर्वायकल कॅप, diaphragm and vault. These are the barriers for female. They are used to cover the cervix so that the sperm will not enter into uterus. They can be reused after proper washing. तो फर्ज करो कि ये यूट्रस है, ये सर्विक्स है और ये वजाइना है. तो यहाँ पर रहता है सर्वाइकल कैप, डायफ्राम और वॉल्ट. और आफ्टर कोइटस इट इज लेफ्ट फॉर 6 hours and then it is removed. To increase the efficiency of these devices, कॉन्ट्रासेप्टिव्ह इफिशियन्सी वाढली पाहिजे म्हणून स्पर्मिसायडल क्रीम, जेली अँड फोम कॅन आल्सो बी यूज्ड. म्हणजे हे सर्वायकल कॅप किंवा डायफ्राम किंवा वॉल्ट त्या महिलेनी अप्लाय केल्यानंतर सुद्धा वजायनामध्ये जर स्पर्मिसायडल क्रीम, जेल आणि फोम ज्याची स्पर्मिसायडल प्रॉपर्टी असते ते जर वापरलं तर याची इफेक्टिव्हिटी वाढून जाते. तो सर आता मला पहिली मेथड समजली, नॅचरल मेथड, त्याच्यात पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स, कोइटस इंटरप्टस, लॅक्टेशनल एमेनोरिया. आता दुसरी मेथड आहे बॅरियर मेथड. बॅरियर मेथडमध्ये पुरुषांसाठी बॅरियर कंडोम, माता भगिनींमध्ये फिमेल कंडोम. फिमेल कंडोमला अजून काही काउंटर पार्ट आहे, सर्वाइकल कैप, डायफ्राम आणि वॉल्ट. अब देखो ये जो है बैरियर मेथड ये प्रिवेंट करता है एंट्री ऑफ द स्पर्म इनटू यूट्रस. अब जो तीसरा तरीका है इंट्रा यूट्राइन डिवाइसेस. Intrauterine devices cannot be used by user himself or herself.
तो आता इंट्रायुट्राईन डिव्हाइसेस तर फक्त माता भगिनींसाठीच असतात. त्याच्यामुळे त्या स्वतः नाही वापरू शकत. अ डॉक्टर ऑर अ एक्सपर्ट नर्स विल हेल्प टू फिट these डिव्हाइसेस टू युट्रस. तो हे स्वतः वापरण्याच्या वस्तू नसतात. मग आता हे जे डिव्हाइसेस असतात इंट्रायुट्राईन डिव्हाइसेस, तो त्यांना आपण म्हणतो पॉप्युलरली टीज. म्हणजे अशा त्या टी अक्षरासारख्या आहेत. सो दे आर कॉल्ड टीज. मग इनर्ट टी म्हणजे ज्यात औषध नाही आहे, नुसतं प्लास्टिकची आहे. कॉपर टी ज्याच्यातून कॉपर आयन रिलीज होतात. आणि हार्मोनल टी. अशा 3 टीज असतात. तो आय एम रायटिंग इट हिअर. सो इनर्ट टी, कॉपर टी आणि हॉर्मोनल टी. तो इनर्ट इंट्रायुट्राईन डिव्हाइसचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. लिपिज लूप. कॉपर टीचं Cu7, CuT आणि मल्टीलोड 375. आणि हार्मोनल टीचं प्रो, जे, स्टॅ, सर्ट आणि LNG20. तो सर तुम्ही आधी सांगितलं नॅचरल मेथड, मग सांगितलं बॅरियर मेथड, आता तिसरं आहे इंट्रायुट्राईन डिव्हाइस. त्याच्यात इनर्ट टी, लिपिज लूप, कॉपर टी, Cu7, CuT, मल्टीलोड 375, हार्मोनल टी, प्रोजेस्टॅसर्ट, LNG20. याच्यावर नीट क्वेश्चन असतो. एक्झाम्पल ऑफ हार्मोनल टी, प्रोजेस्टॅसर्ट किंवा LNG20. आता आपण थोडं समजून घेऊ की जसं बॅरियर मेथडमुळे स्पर्मच जात नाही फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये, म्हणजे युट्रसमध्ये. नॅचरल मेथड्समध्ये त्यांची भेटच नाही होत. आता या टीनी काय होतं बघा. समजा हा युट्रस आहे आणि हा खाली वजायना आहे आणि इथे ही टी बसवल्या जाते बाय डॉक्टर और अ एक्सपर्ट नर्स. तो ही करते काय? तो कहा गया है कि ऐसी कोई वस्तु यूट्रस में बिठाने से इंक्रीज होता है फॅगोसाइटोसिस. सो इट इन्क्रीजेस फॅगोसाइटोसिस. म्हणजे काय होतं बघा, आपल्या शरीरात बाहेरची एखादी वस्तू असली तर आपली रोगप्रतिकारक क्षमता त्याला सहन नाही करत आणि तिथे आपले सैनिक येतात, म्हणजेच WBCs येतात, मॅक्रोफेगेस, न्यूट्रोफिल्स. आणि आता इथं तर त्या माऊलीला बसवली आहे ही टी, तर ते रोगप्रतिकारक क्षमता म्हणते की दिस इज अ फॉरेन बॉडी और इस फॉरेन बॉडी के आस पड़ोस में हमेशा रहते WBCs. मग आता समजा इथे स्पर्म आले आणि ते इकडून जायला लागले, तर ह्या WBCs त्यांना जाऊ नाही देतील, त्यांना मारून टाकतील. तो पहला तरीका है, इट इंक्रीजेस फॅगोसाइटोसिस. दूसरा तरीका है, मतलब दूसरा मेकॅनिझम आहे की समजा ती कॉपर टी असेल, तर कॉपर 2 कामं करते. reduces sperm motility. It reduces sperm motility and it reduces fertilizing capacity of sperm. मतलब कि सर आपने कहा कि कोई भी टी काम ऐसे करती है, या तो इट इंक्रीजेस फैगोसाइटोसिस. Additionally, due to copper, sperm motility and sperm fertilizing capacity is reduced.
और अगर ये हार्मोन रिलीजिंग टी है प्रोजेस्टासर्टिया LNG20, तो कहा गया है कि इट प्रिवेंट इम्प्लांटेशन, म्हणजे यूट्रस इम्प्लांटेशन होऊ नाही देत, गर्भ रुजू नाही देत. आणि इट मेक्स द सर्विक्स, म्हणजे गर्भपिशवीचं तोंड, याला सर्विक्स म्हणतात. तो इट मेक्स द सर्विक्स होस्टाईल फॉर स्पर्म. तो हे त्याचे मेकॅनिझम असतात. तर आपण वाचताना लक्षात ठेवूच, पण मी इथं बेसिक आयडिया देतो आहे. आणि हे विचारतात की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ कॉन्ट्रासेप्शन ड्यू टू द इंट्रायुट्राइन डिव्हाइस. तो सर, एक तर फॅगोसायटोसिस वाढतो, स्पर्म मोटिलिटी एंड फर्टिलाइजिंग कैपेसिटी कम होती, एंड हार्मोनल टीज जो रहती उसकी वजह से यूट्रस इम्प्लांटेशन अवॉइड करता और सर्विक्स हॉस्टाइल बन जाता फॉर द स्पर्म. तो एक झालं नॅचरल मेथड, दुसरं झालं बॅरियर मेथड, तिसरं झालं IUD. IUDमध्ये इनर्ट टी, कॉपर टी आणि हार्मोनल टी. इनर्ट टीचं एक्झाम्पल लिपीज लूप, कॉपर टीचं CU7 CUT मल्टीलोड 375, हार्मोनल टीचं प्रोजेस्टासर्ट LNG20. चौथा जो तरीका है वो है ओरल पिल्स. सो प्रोजेस्टोजेन अलोन, म्हणजे एकटं, किंवा प्रोजेस्टोजेन अलॉंग विथ इस्ट्रोजेन, याला कंबाईन पिल म्हणतात. प्रोजेस्टोजेन अलोन और प्रोजेस्टोजेन अलॉंग विथ इस्ट्रोजेन याच्या पिल्स असतात, म्हणजे गोळ्या असतात. आणि ह्या गोळ्या एकतर डेली पिल्स असतात, म्हणजे ज्या माता भगिनीला प्रेग्नन्सी फर्टिलायझेशन नको असेल तर त्यांना त्या डेली सेवन करावं लागतात 21 दिवस. म्हणजे ते जे पाकीट असतं ते 21 दिवसांचं असतं. आणि सायकलच्या पहिल्या 5 दिवसामध्ये सुरू करायचं असतं. मग समजा आपण गृहीत धरलं सेकंड डेला त्या माऊलीनी पाकीट सुरू केलं, तिथून 21 दिवस म्हणजे 23 दिवस होतील. आणि मग 7 दिवसाचा गॅप ठेवावं लागेल. मग 23 आणि 7 30 होतील, म्हणजे वापस दुसऱ्या सायकलचा दुसरा दिवस येऊन जाते. वापस हीच प्रोसेस रिपीट करावं लागते. अशा वीकली पिलसुद्धा असतात. आपण पाहिलं सहेली. सो डेली पिल्स, वीकली पिल्स. याच्यात काय असतं, प्रोजेस्टोजेन किंवा प्रोजेस्टोजेन अलॉन्ग विथ इस्ट्रोजेन. पर सर, इन गोलियों से कैसे फर्टिलाइजेशन एंड प्रेगनेंसी प्रिवेंट होती? तो सुनो. पिट्यूटरी अब FSH LH नहीं देती, मतलब नहीं होगा फॉलिकुलर डेवलपमेंट आणि ओव्युलेशन. दूसरा, नहीं होगा इम्प्लांटेशन. और तीसरा, तो सर्वाइकल म्यूकस जो रहता, तो जसं आपल्या तोंडामध्ये थुका असतो, थुंकी असते, तसं माता भगिनींमध्ये सर्विक्स जो असतो, गर्भपिशवीचं तोंड, त्याच्यामध्ये एक चिकट पदार्थ असतो, तो जास्त चिकट होतो. इट अल्टर द कन्सिस्टन्सी ऑफ सर्वाइकल म्यूकस, आणि तो इतका थिक होतो की तो स्पर्मला ट्रॅप करतो. तो हे होतं ओरल पिल्स. नंतर काही देशांमध्ये 1 मंथ इंजेक्शनही असतात, पण सेम थिंग, प्रोजेस्टोजेन अलोन और प्रोजेस्टोजेन अलॉंग विथ इस्ट्रोजेन. किंवा इम्प्लांट्स असतात. मग इम्प्लांट्स माचिसच्या काडीसारखे असतात, मॅचस्टिकसारखे, आणि अप्पर आर्म लेफ्टवाला जो असतो त्याला कट देऊन त्याच्या आतमध्ये ते बसवले जातात. आणि ते बसवले की मग ते हळूहळू हार्मोन रिलीज करतात आणि
फर्टिलायझेशन प्रेग्नन्सी राहत नाही. पण मेकॅनिझम ओरल पिलसारखंच असतं यांचंही. फक्त हे लाँग टर्म असतात. तो हमने देखा कि ऑप्शन तो बहुत सारे हैं, पर वो आफ्टर कंसल्टेशन विद द डॉक्टर उन कपल्स ने अडॅप्ट करने चाहिए, क्योंकि हर कोई सिच्युएशन अलग होती है. तो आत्ता आपण पुढे जाऊ आणि वाचू. देखो, हम लोग पिछले क्लिप में यहाँ तक आके रुके थे. Let us describe some commonly used contraceptive method which help to prevent unwanted pregnancy. Now, ये जो अभी हम देख रहे आयडियल कॉन्ट्रासेप्टिव के कॅरेक्टर, अब इस पे ध्यान दो. म्हणजे कुठलंही गर्भ रोखण्यासाठी जे पद्धती असतील त्याची खासियत काय असली पाहिजे. सो आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह शुड बी यूजर फ्रेंडली, म्हणजे त्या कपलला वापरता आलं पाहिजे. इजीली अवेलेबल, उनके आजू बाजू वो उसको मतलब मिलना चाहिए. इट शुड बी इफेक्टिव्ह, म्हणजे ते इफेक्टिव्हसुद्धा असलं पाहिजे. रिव्हर्सिबल, म्हणजे जेव्हा त्यांना बाळ हवं आहे तेव्हा याचा वापर बंद केला की बाळ झालं पाहिजे. नो ऑर लिस्ट साईड इफेक्ट, म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट नसले पाहिजे किंवा असले तर मायनर. अँड इट शुड नो वे इंटरफर विथ सेक्शुअल ड्राईव्ह, डिझायर ऑर सेक्शुअल ॲक्ट ऑफ द युजर, म्हणजे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा जो आनंद असतो, लैंगिक जीवनाचा जो आनंद असतो, तर त्याच्यामध्ये याचा काही अडथळा होता कामा नये. तो सर आता मला हे समजलं की आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्ह जो असतो तर त्याचे कॅरेक्टर्स हे आहे. इट शुड बी युजर फ्रेंडली, इझिली अवेलेबल, इफेक्टिव्ह, रिव्हर्सिबल, नो ऑर लीस्ट साईड इफेक्ट, and should also no way interfere with the sexual drive, desire or sexual act of the user. तो आत्ता लक्ष द्या. तो हमने देखा, लेट अस डिस्क्राइब सम ऑफ द कॉमनली यूज्ड कॉन्ट्रासेप्टिव मेथड which help to prevent unwanted pregnancy. An ideal contraceptive should be user friendly, easily available, effective, reversible, with no or least side effect. It also should in no way interfere with the sexual drive, desire, or the sexual act of the couple. Wide range of contraceptive methods are presently available, which could be broadly grouped under following category, namely. मग आत्ता बघा, पहिलं नॅचरल ऑर ट्रॅडिशनल. मग आठवा बरं, या नॅचरल मेथडमध्ये मी 3 ऑप्शन कोणते सांगितले होते. सर, पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स फ्रॉम कोइटस बिटवीन डे 10 to 17. दुसरं कोइटस इंटरप्टस और विड्रॉल. तिसरं लॅक्टेशनल एमेनोरिया. नंबर 2 बॅरियर. मग मी बॅरियर कोणते सांगितले होते. सर, मेल कंडोम, फिमेल कंडोम आणि फिमेल कंडोमचे काही काउंटर पार्ट सांगितले होते. सर्वायकल कॅप, डायफ्राम आणि वॉल्ट. आययुडीज, हां सर, इनर्ट टी, कॉपर टी, हार्मोनल टी. इनर्ट टीचं एक्झाम्पल लिपिझलू. कॉपर टीचं CU7, CUT, मल्टीलोड 375. हार्मोनल टीचं प्रोजेस्टॅसर्ट, LNG20. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ज. हो सर, प्रोजेस्टोजेन अलोन और प्रोजेस्टोजेन विथ इस्ट्रोजेन टैबलेट डेली और वीकली. देन
इंजेक्टेबल्स और इम्प्लांट्स. आणि सर्जिकल मेथड आता ही परमनंट आहे. व्हॅसेक्टॉमी, that is vasa differentia are cut, cut ends are sealed. आणि ट्युबेक्टॉमी, the fallopian tube are cut and cut ends are sealed. पण याची रिवर्सेबिलिटी नसते. तो अब हम लोग आगे जाएंगे. आता लक्ष द्या. सो नंबर 1, नॅचरल मेथड्स. तो natural method works on a principle of avoiding chances of ovum and sperm meeting. नेचुरल मेथड किस तत्व पे काम करती है कि ओहम की और स्पर्म की मुलाकाती ना हो, म्हणजे ते एका वेळी तिथे सापडलेच नाही पाहिजे. So natural method works on a principle of avoiding chances of ovum and sperm meeting. So त्याच्यात नंबर 1 आहे पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स म्हणजे दूर राहणे. जसं ॲब्स्टीन फ्रॉम कोइटस, ॲब्स्टीन फ्रॉम सिगरेट, ॲब्स्टीन फ्रॉम बॅड हॅबिट. टू ॲब्स्टीन फ्रॉम माने दूर रहना. तो पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स is one such method in which the couple avoid or abstain from coitus from day 10 to 17 of the cycle, when ovulation could be expected. As chances of fertilization are very high during this period, it is called fertile period. Therefore, by abstaining from coitus during this period, conception could be prevented. तो periodic abstinence is a natural method. इस तरीके में वो कपल 10वें दिन से 17वें दिन तक कोइटस से दूर रहेगा. अब ये दिन को ही क्यों चुना है? क्योंकि इसी दरमियान फर्टिलाइजेशन के चांसेस ज़्यादा होते हैं, और इसीलिए अगर ये पीरियड अवॉइड हुआ तो देयर आर नो चांस ऑफ फर्टिलाइजेशन एंड प्रेगनेंसी. विड्रॉल और कोइटस इंटरप्टस. तो अब ये दूसरा नेचुरल तरीका है फर्टिलाइजेशन प्रेगनेंसी अवॉइड करने का. It's another method in which a male partner withdraws his penis from vagina just before ejaculation so as to avoid insemination. मेल पार्टनर पेनिस को वजाइना से निकाल लेता है इजैकुलेशन के पूर्व, और वजाइना में इंसेमिनेशन नहीं होगा. तीसरा दिया है लैक्टेशनल अमेनोरिया, absence of menstruation. सो अमेनोरिया म्हणजे पिरियड्स नसणं. So lactational amenorrhea method is based on a fact that ovulation and cycle do not occur during period of intense lactation after parturition. ओव्यूलेशन नहीं होता और साइकिल्स भी नहीं रहते आफ्टर पार्च्युरिशन ड्युरिंग इंटेन्स लॅक्टेशन. बाळाला जन्म दिल्यानंतर ती जी माऊली आहे तिला पहिल्या 6 महिन्यापर्यंत तसं तर पिरियडही नसतात, आणि त्याच्यामुळं इंटेन्स ब्रेस्ट फीडिंग चालू असल्यामुळं ओव्हुलेशनही होत नाही. मग याच्यात हार्मोनचा रोल येतो. प्रोलैक्टिन की वजह से, जो लैक्टेशनल हार्मोन है
FSH LH नहीं आएगा. Therefore, as long as the mother breastfeed the child fully, chances of conception are almost nil. जोपर्यंत आई बाळाला अंगावरचं दूध पाजतीये तोपर्यंत फर्टिलायझेशन किंवा कन्सेप्शनचे चान्सेस नाहीत. पण however, this method has been reported effective only up to maximum period of 6 months. सो हे इफेक्टिव्ह आहे फक्त 6 मंथ्सपर्यंतच, त्याच्या पुढं नाही. तो हे आपण बघितलं नॅचरल मेथड्समध्ये पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स फ्रॉम 10 to 17 days, विड्रॉल और कोइटस इंटरप्टस, लॅक्टेशनल अमेनोरिया. तो आत्ता एक मेथड संपली. तो अब ज़रा ध्यान दो इसके ॲडव्हान्टेज और डिसॲडव्हान्टेज पे. म्हणजे नॅचरल मेथड ज्यात पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स, विड्रॉल और कोइटस इंटरप्टस, लॅक्टेशनल अमेनोरिया, त्याचा फायदा काय? ॲज नो मेडिसिन और डिव्हाइस आर यूज्ड इन दिस मेथड, साईड इफेक्ट आर ऑलमोस्ट नील. आता डिसॲडव्हान्टेज. Chances of failure, though, of this method are high. सर ही मेथड फेल कशी होईल? बघा, हे तुमच्या काही कामाचं नाही आहे, पण माहिती म्हणून सांगतो की समजा पिरियॉडिक ॲब्स्टिनन्समध्ये ते कपल 10 ते 17 दिवस कोइटसपासून दूर राहते, कारण डे 14ला युजली होते ओव्हुलेशन. पण काही माता भगिनी असतात ज्यांची सायकल 40 दिवसाची असतात, 28चे नहीं. अगर कुछ महिलाओं के साइकिल 40 दिन के होते तो ओव्हुलेशन कब होगा? तो सर 14 दिवस पिरियडच्या आधी. मग 40 दिवसाला पिरियड येतात, त्याच्या 14 दिवस आधी म्हणजे 26व्या दिवशी ओव्हुलेशन होते, तेव्हा हे कामात नाही पडत. सर कोइटस इंटरप्टसमध्ये काय प्रॉब्लेम असतो? पता चला है कि प्री इजैकुलेटरी जो फ्लूइड रहता उसमें भी कुछ पम्प्स हो सकते, या कुछ पुरुषों को इजैक्युलेशन कंट्रोल नहीं होता, म्हणून चान्सेस ऑफ फेल्युअर आर हाय. तो आत्ता आपण कंप्लीट केलं नॅचरल मेथड डिटेलमध्ये. आता नंबर 2, बॅरियर मेथड्सवर लक्ष द्या. सो इन बॅरियर मेथड ओहम and sperm are prevented from physically meeting with the help of barrier. म्हणजे ओहम आणि स्पर्म भले ही वहाँ हैं, पर उनके बीच में रहता है फिजिकल बैरियर. Such methods are available for both male and female. Condom are the physical barrier made up of thin rubber or latex sheet that are used to cover the penis in male or vagina and cervix in female just before coitus, so that ejaculated semen would not enter female reproductive tract. This can prevent conception. Nirod is a popular brand of condom for the male. Use of condom has increased in recent years due to its additional benefit of protecting the user from contracting sexually transmitted infections or AIDS. Both male and female condoms are disposable and can be self-inserted, स्वतः वापरल्या जातात, and thereby gives privacy to the user. अब ध्यान दो, diaphragm, cervical cap, vault are also barrier
made of rubber that are inserted into female reproductive tract to cover cervix during coitus. They prevent conception by blocking entry of sperm through the cervix. They are reusable. Spermicidal cream, jellies, and foam usually used along with the barrier to increase contraceptive efficiency. आता इथे काही डायग्राम्स दिल्या आहेत. सो 4.1a condom for male, 4.1b condom for female. अब हम लोग तीसरा तरीका देखेंगे. सो नंबर 3. Number 3, another effective and popular method is use of intrauterine devices. Intrauterine devices. These devices are inserted by doctor or expert nurse in uterus through vagina. So, these intrauterine devices are presently available as, आत्ता लक्ष द्या, नीट क्वेश्चन असतो, नॉन मेडिकेटेड IUD, ज्याला मी इनर टी म्हटलं. एक्झाम्पल आहे लिपीज लूप. नॉन मेडिकेटेड IUDs एक्झाम्पल लिपीज लूप. कॉपर रिलीजिंग IUD, कॉपर टी, CU7, मल्टीलोड 375. तो सर एक आहे नॉन मेडिकेटेड IUD लिपीज लूप, एक आहे कॉपर रिलीजिंग IUD, एक्झाम्पल CUT, CU7, मल्टीलोड 375. आणि आता हार्मोन रिलीजिंग IUD, प्रोजेस्टासर्ट LNG20. तो हम लोग तीसरा तरीका देख रहे. अनदर इफेक्टिव एंड पॉपुलर मेथड is use of intrauterine devices, IUDs. These devices are inserted by doctor or expert nurses in uterus through vagina. These intrauterine devices are presently available as non-medicated IUD lipid loop, copper releasing IUD CUT CU7 multiload 375, हार्मोन रिलीजिंग IUD मध्ये प्रोजेस्टासर्ट अँड LNG20. आत्ता तुम्ही लक्ष द्या की IUD करतात काय. सो IUD increases phagocytosis of the sperm within uterus. Copper ion released suppress sperm motility and fertilizing capacity of the sperm, जसं मी आधी सांगितलं. आणि हार्मोन रिलीजिंग IUD इन ॲडिशन Hormone releasing T in addition make uterus unsuitable for implantation and cervix hostile for the sperm. आता नीट क्वेश्चन पहा. IUD are ideal contraceptive for female.
who want to delay the pregnancy or space the children. म्हणजे ही जी टी बसवतात गर्भपिशवीमध्ये डॉक्टर किंवा नर्सकडनं, तर ह्या ज्या आय यू डी असतात, तो त्याचा म्हणजे आयडियल आहे कशासाठी? डिले प्रेग्नन्सी ऑर स्पेस द चिल्ड्रन. आणि इथे नीट क्वेश्चन होता, इट इज वन ऑफ द मोस्ट वाइडली एक्सेप्टेड मेथड फॉर कॉन्ट्रासेप्शन इन इंडिया. तो ये नीट क्वेश्चन था. अब हमें डायग्राम देखनी बाकी है. तो ये देखो, ये है आईयूडी की डायग्राम. नीचे लिखा है दिस इज कॉपर टी, जिसका नाम है सी यू टी. ये कॉपर आयन रिलीज करती है. आता बघा, पहिले आपलं झालं होतं नॅचरल मेथड. मग नॅचरल मेथडमध्ये काय काय पाहिलं आपण? सर पिरियॉडिक ॲब्स्टिनन्स, कोइटस इंटरप्टस, लॅक्टेशनल अमेनोरिया. नंबर 2 झालं बॅरियर मेथड, मेल कंडोम, फिमेल कंडोम, सर्वायकल कॅप वॉल्ट आणि डायफ्राम. मग तिसरं झालं आय यू डी. आय यू डीमध्ये नॉन मेडिकेटेड आय यू डी, कॉपर रिलीजिंग आय यू डी, हार्मोन रिलीजिंग आय यू डी. आता नंबर 4 ओरल पिल्स वाली जो मेथड है वो. तो ध्यान दीजिए, ओरल एडमिनिस्ट्रेशन ऑफ स्मॉल डोजेस ऑफ ईदर प्रोजेस्टोजेन और प्रोजेस्टोजेन इस्ट्रोजेन कॉम्बिनेशन. प्रोजेस्टोजेन or progestogen estrogen combination is another contraceptive method used by female. They are used in form of tablet. म्हणजे प्रोजेस्टोजेन हार्मोन एकटं किंवा प्रोजेस्टोजेन इस्ट्रोजेन हार्मोन कॉम्बिनेशनमध्ये हे ओरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे तोंडावाटे घेतलं जातं गोळ्यांच्या स्वरूपात, टॅबलेट फॉर्म में. हेन्स आर पॉप्युलरली कॉल्ड पिल. म्हणून मी चौथ्या मेथडला म्हटलं होतं ओरल पिल्स. पिल्स हॅव टू बी टेकन डेली फॉर अ पिरियड ऑफ 21 days, स्टार्टिंग प्रेफरेबली विदिन फर्स्ट 5 days ऑफ द सायकल. मग मी एक प्रॅक्टिकल करून सांगितलं होतं की बघा, डे 1 आणि हे डे 30 असेल. तर समजा सेकंड डेला स्टार्ट केली त्या माऊलीने, तर तिथून 21 दिवस म्हणजे 23rd डेपर्यंत गोळ्या पुरतील. मग 7 दिवसाचा गॅप ठेवायला लावायचा. तर मग 30वा दिवस येईल, पण इकडे 28ला पिरियड्स येतील, म्हणजे बरोबर दुसरा दिवस येतो आणि मग असंच रिपीट होईल. सो oral administration of small doses of either progestogen or progestogen estrogen combination is another contraceptive method used by female. They are used in form of tablet and hence popularly called as pills. Pills have to be taken daily for a period of 21 days, starting preferably within first 5 days of the cycle and after a gap of 7 days during which menstruation is expected occurs. It has to be repeated in a same pattern till the female desire to prevent conception. आत्ता लक्षात ठेवा, त्याचा मोड ऑफ ॲक्शन काय आहे. म्हणजे ह्या पिल्स करतात काय? दे इनहिबिट ओव्हुलेशन, इम्प्लांटेशन as well as alter quality of cervical mucus to retard the entry of sperm. जसं आपण आय यू डीमध्ये पाहिलं, इन्क्रीज फॅगोसायटोसिस, कॉपर सप्रेस स्पर्म मोटिलिटी अँड फर्टिलायझिंग कपॅसिटी, इट मेक्स एंडोमेट्रियम अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन अँड सर्विक्स होस्टाईल फॉर द स्पर्म. तसं इथे
ह्या पिल्स काय करतात? They inhibit ovulation and implantation as well as alter the quality of cervical mucus to prevent or retard the entry of sperm. Pills are very effective with lesser side effect as well as accepted by female. Now, Saheli, the new oral contraceptive for female, contain non-steroidal preparation आणि इट्स अ वन्स अ वीक पिल म्हणजे हप्त्यातून एक, व्हेरी फ्यू साईड इफेक्ट अँड हाय कॉन्ट्रासेप्टिव्ह व्हॅल्यू आहे. तो बघा, भारतीय माता भगिनींनी जी कॉन्ट्रासेप्शनची मेथड लार्ज लेवलवरती स्वीकारली गेली ती आहे इंट्रायुट्राईन डिव्हायसेस. इथं कन्फ्युजन करू नका. इथं असं लिहिलेलं आहे, the pills are very effective with lesser side effect and well accepted, widely used नहीं, accepted by female. अब हमने नंबर 1 नेचुरल मेथड, नंबर 2 बैरियर मेथड, नंबर 3 IUDs, नंबर 4 ओरल पिल्स बोथ डेली अँड वीकली देखी है. आता इम्प्लांट आणि इंजेक्शनबद्दल बोलू. 5वा मेथड, progestogen alone or in combination with estrogen can also be used by female as a injection or implant under the skin. तो इंजेक्शन 1 month इंजेक्शन असते आणि इम्प्लांट 3-4 वर्ष चालतात आणि अप्पर आर्मच्या स्किनमध्ये ते ठेवून देतात इम्प्लांट. देअर मोड ऑफ ॲक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ पिल्स. म्हणजे ते इनहिबिट ओव्हुलेशन अँड इम्प्लांटेशन ॲज वेल ॲज अल्टर द क्वालिटी ऑफ सर्वायकल म्युकस टू रिटार्ड द एंट्री ऑफ स्पर्म. म्हणजे हाच ॲक्शन आहे, फक्त लॉंगर ड्युरेशनसाठी आहे. सो देअर मोड ऑफ ॲक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ पिल्स अँड देअर इफेक्टिव्ह पिरियड इज मच लॉंगर. आता एक स्पेशल केस दिली आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टोजेन और प्रोजेस्टोजेन इस्ट्रोजेन कॉम्बिनेशन किंवा इंट्रायुट्राइन डिव्हाइस within 72 hours of coitus have been found to be very effective as emergency contraceptives as they are used to avoid possible pregnancy due to a rape or casual unprotected intercourse. म्हणजे जर कपल, हजबंड वाईफ, पती पत्नी कुठलंच मेथड वापरत नसतील आणि त्यांना प्रेग्नन्सी नको आहे पण कॉन्टॅक्ट अनअवॉइडेबली झालेच, अवॉइड नाही करता आले, तर अशावेळी मग त्यांनी सांगितलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टोजेन इस्ट्रोजेन कॉम्बिनेशन किंवा IUD म्हणजे टी पण 3 दिवसाच्या आत 72 hours of coitus have also been found to be effective as a emergency contraceptive. आणि त्याच्यामुळं एखादं अनफॉर्च्युनेट घटना जसं रेप किंवा कॅज्युअल अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स असेल तरी प्रेग्नन्सी अवॉइड करता येते. अब हम लोग इम्प्लांट की डायग्राम देखेंगे. तो बघा, मॅचस्टिक्स सारखे असतात इम्प्लांट्स. आत्ता आपल्याला एकदा पुन्हा रिकॉल करायचं आहे. नंबर 1 नॅचरल मेथड, नंबर 2 बॅरियर मेथड, नंबर 3 इंट्रायुट्राइन डिव्हाइस, नंबर 4 ओरल पिल्स, नंबर 5 इंजेक्शन इम्प्लांट्स आणि नंबर 6 इमर्जन्सी जे आहे कॉन्ट्रासेप्शन ते आपण पाहिलं. आता परमनंट मेथड म्हणजे बच्चू नकोच आहे भविष्यात, तो पहिले डायग्राम पाहून घ्या. तो ये 4.4a वैसेक्टॉमी, सो दिस वन. तो देखो, वासा डिफरन्शिया टाइड अँड कट. सो दिस इज व्हॅसेक्टोमी, ज्याला मराठीत नसबंदी म्हणतात पुरुषाची. आणि माता भगिनींसाठी जी
स्टरिलायझेशन मेथड आहे ती आहे ट्युबेक्टॉमी. या डायग्रामवरही एकदा क्वेश्चन आला होता. तो फॅलोपियन ट्यूब्स आर कट एंड कट एंड्स आर सील. तो सर इनका तरीका क्या है? इनका तरीका ये है, इट ब्लॉक द गमिट ट्रांसपोर्ट. तो देखो अब, तो वी आर स्टार्टिंग द परमानेंट मेथड. Surgical methods are also called sterilization method, are generally advised for male female partner as a terminal method to prevent any more pregnancy. Any more pregnancy. Surgical intervention, underline, surgical intervention block gamete transport and thereby prevent conception. Sterilization procedure in male is called vasectomy and for female is tubectomy. In vasectomy, small part of vas deferens is removed or tied up through a small incision म्हणजे कट ऑन स्क्रोटम. तो स्क्रोटमवरती छोटंसं छिद्र करून त्याच्यातून दोन्ही वास डिफरन्स काढल्या जातात, त्यांना बांधून मग कट करतात. Whereas in tubectomy, small part of fallopian tube is removed or tied up through the small incision in abdomen or through vagina. सो माता भगिनींमध्ये जे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन असतं ट्युबेक्टॉमी, त्याच्यामध्ये पोटावरती कट देऊन फॅलोपियन ट्यूब बांधून त्या कट करतात किंवा आजकाल वजायनामधूनही त्या बांधल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे पोटावर स्कार किंवा डाग येणार नाही. These techniques are highly effective but underline reversibility is poor. म्हणजे नंतर काही करता येत नाही. So it needs to be emphasized that इस बात का ध्यान रहे, selection of suitable contraceptive method and its use should always be undertaken in consultation with qualified medical professional. One must also remember that contraceptive are not regular requirement for maintenance of reproductive health. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन करण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथडची गरजच नसते. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड तेव्हा वापरावं लागतात जेव्हा फर्टिलायझेशन प्रेग्नन्सी अवॉइड करायची असते. वन मस्ट also remember that contraceptive are not regular requirement for maintenance of reproductive health. In fact, they are practiced against natural reproductive event, that is conception pregnancy. One is forced to use this method either to prevent pregnancy or to delay or space the pregnancy due to personal reason. No doubt, widespread use of these methods have significant role in checking uncontrolled growth of population. However, it has some ill effect also. त्याचे काही साईड इफेक्ट असतात या मेथड्सचे. नॉशिया, मळमळ, ॲब्डॉमिनल पेन, पोट दुखणे, ब्रेकथ्रू ब्लिडिंग, मध्येच पिरियड्स येणे, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, इवन ब्रेस्ट कॅन्सर. दो नॉट व्हेरी सिग्निफिकंट बट शुड नॉट बी इग्नॉर्ड. आता बाकी पुढचे टायटल जसं MTP, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक हे आपण पुढे पाहू. थँक्यू.